किती लोक दिसतात मला बघू द्या. मॅम तुमचा आवाज अडकतोय थोडा थोडा. बर, आता येईल. गुड इव्हनिंग. असे सगळे लोक मला असे छोटे छोटे टाईल्स मध्ये दिसायला पाहिजे असं वाटतं. बाकीचे का दिसत नाहीये? प्रेरणा मॅम, हे बाकी सगळे मला का दिसत नाहीयेत? हे सगळे असे अशा पूर्ण स्क्रीनवर छोटे छोटे टाईल्स मध्ये दिसतात, तसे का दिसत नाहीयेत मला हे लोक? आपण काय सेटिंग बदलली आहे का याची? अजून कसं करणार? ठीक आहे, चला. जेवढे लोक दिसतात तेवढ्यांना मी बघते. बाकीच्यांचं आय डोंट नो का मला दिसत नाहीयेत ते. आपण बघूया. आपण प्रेरणा मॅमना सांगून ठेवूया. प्रेरणा मॅम, तुम्हाला ऐकतोय का माझा आवाज? हे सगळे मला असे एकत्र दिसायला पाहिजे. छोटे छोटे टाईल्स मध्ये दिसत ना सगळे, एव्हरीबडी इन दी मीटिंग असे दिसले पाहिजे, पण ते दिसत नाहीयेत का? तसं काही सेटिंग केलंय का आपण व्हिडिओ? जरा प्लीज बघा ना, म्हणजे मला हे सगळे लोक दिसतील काय प्रयोग करतात ते. चला, आता मी तुम्हाला जे सांगेन ते तुम्ही करायचं. आणि ह्याच्यामध्ये वेळ आहे, वेळ लावून काम करायचंय. खूप सोप्या गोष्टी आहेत. सुरू करायच्या आपण. माझा आवाज येतोय सगळ्यांना? असं आहे की आता तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुमच्या आजूबाजूला ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांना बघून तुम्हाला माहिती असतं की आपल्या घरात कुठे काय ठेवलंय, कसं सामान आहे, काय काय प्रकारचं सामान आहे. त्याची मी टेस्ट घेणार आहे. तुमच्या ऑब्झर्वेशन स्किलची मी टेस्ट घेणार आहे. तुम्ही तुम्हाला स्वतःला, तुमच्या घरातल्या वस्तूंना, आवाज येत नाहीये. बाकी कोणालाच माझा आवाज येत नाहीये का? येतोय चेक करा. I lost my network connection. Why? लाईट गेलेत का रे? बघ बरं. तुमचा आवाज नीट येत आहे. बरं थांबा. काय मध्येच लाईट गेले आहे, मला काय माहिती नाही. बघ, काय माहिती, माझं वायफाय कनेक्शन आहे ना, एखाद्याला जरा हल्लं असेल तर. चला, बरं, आता मी अनपिन करते पुन्हा आणि तुम्हाला सांगते. चला, आता काय करायचंय? जसं मी तुम्हाला म्हटलं, आय विल चेक युअर ऑब्झर्वेशन, की तुम्ही तुमच्या घरातल्या वस्तूंना, माणसांना, जागांना कसं ओळखता, किती किती ओळखता आणि तुम्हाला काय काय त्याच्याबद्दल लक्षात आहे मी तुम्हाला विचारले होते. ह्याची टेस्ट आहे. शौर्य पवार, आपला माईक बंद करा. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या घरातल्या 5 तुमच्या घरातल्या कोणत्या मातीच्या वस्तू आणायच्या आहेत. वेळ आहे 5 मिनिट. पाच मातीच्या वस्तू मडकं. हॅलो, आणायच्या आहेत, घेऊन यायच्या आहेत, नावं नाही सांगायचे. जायच्या, शोधून आणायच्या 5 वस्तू 5 वस्तू. कोणत्याही 5 वस्तू मातीच्या वस्तू आहेत का बघा. वेळ दिलीये, 5 मिनिटाची वेळ दिलीये. तुम्हाला शोधायचंय. म्हणून मी म्हटलं कॅमेरा ऑन करा आणि मला बघू दे तुम्ही काय काय करताय, कुठे कुठे फिरताय. फोन पण बरोबर मॅम, घेऊन 5 खण आणले तर चालतील का? काय? 5 खण आणले तर चालतील का? खण? मातीच्या वस्तूंमध्ये खण म्हणजे काय? मॅम, काय आणायचंय डबल एकदा सांगता का? मॅम, एकच आहे. हा, एकच आहे. दाखवा. मातीच्या 5 वस्तू घरातल्या. बघा, तुम्ही घरातल्या लोकांची मदत घेऊ शकता. हे चिनी मातीच्या 2 वस्तू आणल्यात काव्या. ओके, ठीक आहे, शाबाश. माती म्हणलं होतं, कुठली माती म्हणलं नव्हतं. ठीक आहे, ओके, व्हेरी गुड. कुंडी, व्हेरी गुड. मातीची कुंडी दिसली मला एक. अजून शिवाजी, काय बरं नाव आहे माहित नाही पुढचं, पण त्यांनी ती कुंडी दाखवली. चिनी मातीचा एक कप, तिसरी वस्तू काव्या, शाबाश. 3 वस्तू झाल्या, अजून 2 बाकी आहेत. अजून कोणाचं काय चाललंय? माई, तुम्ही लोकांनी कॅमेरे बंद का केलेत? आज आधीच सांगितलं होतं, आज कॅमेरे बंद करायचे नाहीयेत. जे जे आहे सामान समोर दाखवा. तुम्ही पळा ना इकडे तिकडे. कॅमेरा ऑन ठेवून काय फरक पडतोय? ऍक्टिव्हिटी त्याच्यासाठीच आहे. भाऊसो भरणे, तुम्ही काय सामान दाखवता अंधारामध्ये मला कळत नाहीये बरं का. हे काय आणलंय हिने? डोक्यावरती काहीतरी सामान आणलेलं दिसते. शिवाजी, तुम्ही मातीची कुंडी दाखवली, एकच वस्तू दाखवली, बाकी सामान शोधा की घरामध्ये. जरा धावपळ करा, शोधा. कोणाला बाकीच्या लोकांना काही दिसतंय की नाही? कॅमेरे बंद करून ठेवले.
सापडतच नाहीये. घरातल्या लोकांची मदत घ्या ना. काहीतरी असू शकतं. मॅम मी मातीची चूल आणि मातीचा तवा दाखवते. ये दाखवा दाखवा. मॅडम चूल चालेल का? ये चालेल, चूल चालेल. मी तेच तर म्हणलं, मातीच्या 5 वस्तू आपल्या घरात जेवढ्या तेवढ्या. शाबाश रिद्धी, व्हेरी गुड. मॅडम आपल्या घरात जे आहेत मला सगळं चालतं. अरे ते बघ, मातीचं स्वयंपाकाचा सेट आहे, मातीचं. आई शपथ, त्याच्यात भाजी करतात ते भांड आहे. आणि काय काय आणलंय बरं? ओ, खेळण्यातली चूल पण आहे. आणि तिची आई पण तिला मदत करते वाटतं. टीचर माझ्याकडे एक कप आहे. आणि अरे वा, मातीचं ते हे पण आणलंय, फ्लॉवर पॉट पण आणलंय. नचिकेत, व्हेरी गुड. टीचर माझ्याकडे हा कप आहे आणि मी फ्लॉवर पॉट पण आणलंय. रेश्मा, काही सापडलं का मातीचं घरामध्ये? थांबा, मी तुमची जरा स्क्रीन ओपन करते. किती किती मातीच्या वस्तू जरा बाकीच्यांना पण दिसतात. बापरे. चला मग आपण पण आपली अरे वा, मातीचं काय दिसलंय हे? ते दिवा लावतात ते आहे का रिद्धी? व्हेरी गुड. पणती, मिस पणती. पणतीचं, व्हेरी गुड. ऐका ना प्रेरणा मॅम, तुम्ही आहे का इकडे मीटिंग मध्ये? मला ह्यांची स्क्रीन मोठी करायची आहे. हे दिसत नाहीये मला, काय माहित, आय डोंट नो का ऑपरेट होत नाहीये. हे नचिकेत नावाने जे जॉईन झालेत ना, त्यांना माझी कशी मोठी स्क्रीन आहे ना, तसं करायचंय. स्क्रीन करून बघते. हा, हे बघा, नचिकेतचं बघा बरं का, भरपूर भरपूर काय काय सामान, सगळं मातीचं. असा जरा मोबाईल फिरव. मातीची कढई आहे. कढई म्हणजे त्यात भाजी करतो ते असं झाकण असलेलं भांड. वाव. आणि मातीचे एक हे पण आहे का खाली, ते काळ्या रंगाचं काय बाजूला ते? त्याच्यामध्ये काय करतात? माईक जरा ऑन करा, तुम्हीच सांगा. आम्ही आमचं गेसवर्क करतोय. कारण की मॅम मी आत्ताच जॉईन झाले. काय करताय? थांबा जरा, आता तुम्ही बघा काय चाललंय. ऑलरेडी एक टास्क दिला होता की मातीच्या पटकन 5 वस्तू घेऊन या. वेळ दिली होती 5 मिनिटाची. लोकांनी आणलंय सामान. मला म्हटलं तर पटकन आणा, तोपर्यंत बाकीच्यांचं पण बघा. नचिकेत प्रगती अनम्यूट कर आणि सांगा ग काय काय आहे ते सामान तुमचं. मॅम एक मातीची चूल आहे, एक दिवा आहे बरोबर. आणि आणि एक भाजी करण्याचं हे 2 आहे आणि हा एक पॉट आहे. बर, डाळ करतो, डाळ शिजव. सगळ्या 5 वस्तू मिळाल्या. शाबाश. रेश्मा, तुम्हाला काय मिळालं? वीट? नाही नाही, चूल. चूल, ओके ओके, व्हेरी गुड, शाबाश. आणि अजून कोणती? चिनी मातीचे आणि पणती पण आहे. व्हेरी गुड रेश्मा, व्हेरी गुड. अजून बैल. मस्त. माझ्याकडे पण मातीचं तुम्ही आता मला तुम्हाला मी सांगू का माझ्याकडे मातीच्या केवढ्या वस्तू आहेत? मी तुम्हाला आणून दाखवलं तर मला इकडून पळावं लागेल. खूप वस्तू आहेत. मातीचा पूर्ण सेट आहे. आणू का? व्हेरी गुड. आणखीन कोणाला आणायचे असेल तर घेऊन या. मी पण आणते माझ्याकडच्या. म्हणून नेटवर्क काय करताय? पण आज जाऊन बसायचं तर इथे. चल, आलं वाटतं परत. टीचर हे पण मी मूर्ती आणली. मॅडम माझ्याकडे गणपतीची खूप छान मूर्ती आहे. मातीची? ये. मॅम माझ्याकडे क्लिनिक आहे. मी पण आता माझ्या सगळ्या मातीच्या वस्तू तुम्हाला दाखवते. अजून पण आहेत, पण त्या इथे समोर नाहीयेत. गाडीमध्ये दाखवल्या वस्तू बघा, मला पण दाखवायचे. आता आपण गेम मध्ये आलोय तर मला पण गेम खेळायचंय. वेट. मॅम माझ्याकडे पण 5 वस्तू आहे. हे मॅम बघा, तुम्हाला माझ्याकडे सैनिक आहे.
मॅम माझ्याकडे येस, ओके. मॅम माझ्याकडे हे आहे. मॅम Good. माझ्याकडे पण मूर्ती आहे. माझ्याकडे पण मातीची एक हे आहे, पणती. मॅम माझ्याकडे आहे व्हेरी गुड. मातीचा छोटी कुंडी आणि माझ्याकडे दही काय आहे? आहे. तर दोन कप आहे दाखवले. तवा किंवा आणि एक बैल आहे. अरे ऐका ऐका, माईक बंद करा आणि माझ्या पण वस्तू बघा मी काय आणलंय. हे काय आहे माहितीये का तुम्हाला? याला म्हणतात मातीचं कुल्हड. कुल्हड. माईक बंद करा सगळ्यांनी जरा. मॅम माझ्याकडे पण आहे. नोंद. हा करेक्ट. त्याला म्हणतात कुल्हड. याच्यामध्ये चहा पितात. म्हणजे आपल्याकडे आपण कप मध्ये चहा पितो की नाही, ते MP UP वाराणसी साईडला ना याच्यामध्ये चहा पितात. चहा पिऊन झालं की फेकून देतात. पण म्हणलं एवढं सुंदर मातीचं पण फेकून द्यायचं. मी तिकडनं घेऊन आले सगळे हे कुल्हड. आणि मग माझ्याकडे एक माझ्याकडे पण आहे. पाणी ठेवायचा जार आहे, पण तो मातीचा आहे. माझ्याकडे 6 वस्तू आहेत. येस, माझ्याकडे खूप वस्तू आहेत, अर्ध्या तर बाहेर आहेत. आणि हे बघा, हे मातीचं लोणचं ठेवायची बरणी आहे, अशी आहे डिझाईन वाली. आणि मातीचा कप पण आहे, चहाचा कप रेग्युलर. मॅम माझ्याकडे आणि पण कुल्हड आहे. कुल्हड पण आहे. आणि शिवाजी महाराजांची एक मोठी मूर्ती पण आहे. थांबा, मला दाखवू द्या. Wait. माझ्याकडे पण आहे मॅम. माझ्याकडे 3 कप आहेत. मॅम माझ्याकडे सैनिक आहे. शिवाजी मॅम माझ्याकडे 6 वस्तू आहेत. येस, बापरे. आणि मॅम बाल्कनीतल्या माझ्याकडे पण 5 वस्तू आहेत. आणि बाल्कनीतल्या वस्तू तर मोजल्याच नाहीयेत. ते आपण त्याच्यामध्ये ते बिर्याणी वगैरे मागवतो त्याची भांडी असतात ना मातीची, तेवढी केवढी आहेत. आणि देवघरामध्ये पण भरपूर आहेत. पण आता इथल्या इथे केवढ्या वस्तू मिळाल्या. पहिला टास्क कम्प्लीट. दुसरा दुसरा आपल्या घरामध्ये मॅम तुमचा आवाज गुंततोय. हो, कारण बाकी सगळेच बोलत आहेत. आता सगळ्यांनी माईक बंद करा. पहिला टास्क झाला, मातीच्या वस्तू आणल्या. दुसरं, आपल्या घरातल्या, माईक बंद करा सगळ्यांनी. काय नाव आहे? आशद भगत. तुमचा माईक बंद कर. आपल्या माईक चेक करा. आशद भगत काय तुम्ही दाखवताय? बैल दिसला मला. बंद करा ते आता. पुढचं सामान आणायचंय तुम्हाला आता. अरे माईक बंद कर. माईक बंद कर. तुझा माईक ऑन आहे. अर्णव माईक बंद कर. हा, त्याचं नाव मला माहित नाही रे. इथे अशद भगत लिहिलंय ना, मी कधीपासून तेच बघतेय. चला, मॅम आता त्याचं नाव काय आहे? अर्णव आहे. अर्णव. बर. आता सेकंड टास्क. तुम्हाला तुमच्या घरातली सगळी सामानातली वस्तूंमध्ये जरा तुम्हाला टेस्ट करून 2 पारदर्शक गोष्टी आणायच्या आहेत. पारदर्शक गोष्टी, ट्रान्सपरंट 2 थिंग्स. वेळ आहे 2 मिनिटं. पटकन पळा, घेऊन या. ट्रान्सपरंट 2 गोष्टी. हा घेऊनच बसला होता वाटतं सुभाष. आणि एकच वस्तू आहे. आणि हे ट्रान्सपरंट आहे का ट्रान्सलुसंट आहे बघा, चेक कर. आर पार पूर्ण दिसलं पाहिजे अशा एकदम क्लिअर ट्रान्सपरंट वस्तू 2. मॅम माझ्याकडे आहे. मॅम माझ्याकडे ग्लास आहे. एक वस्तू तर दाखवली तुम्ही, 2 वस्तू पाहिजे आपल्याला. 2 म्हणून 2 मिनिटं दिली आहेत. 2 वस्तू. मॅम खिडकी चालेल का? बाऊल आहे. मॅम खिडकी बाग आहे. माझ्याकडे काचेची एक मोठी मॅम भेटल्या वस्तू दाखवा ना मग. आरपार दिसणारा काचेचा ग्लास आहे, त्याच्यामधनं मला फुलं पण दिसतात पिवळी पिवळी. ठीक आहे. मॅम प्लास्टिकची पन्नी. प्लास्टिकची बरणी. ऐका मुलांना, ऐका. मी तुम्हाला काय सांगितलं? आर पार दिसणाऱ्या वस्तू. आरपार म्हणजे पारदर्शक वस्तू. तुम्ही मला ज्या प्लास्टिकच्या पिशव्या दाखवतायत त्या ट्रान्सल्युसंट आहेत, म्हणजे अर्ध पारदर्शक. पारदर्शक गोष्टी चालणार नाही. प्लास्टिकच्या बाटलीमध्ये पूर्ण आरपार दिसलं पाहिजे. अर्ध पण दिसलं नाही तर ते अर्ध पारदर्शक, ते चालणार नाही. येस, वक्रतुंड. मॅम काचेची बाटली, पण ते
डिझाईन त्यातलं तुम्हाला आरपार दिसतंय का सगळं? हो याच्यावरती डिझाईन ते बघा, ते रेशमा जर असेल ना, तो एकदम क्लिअर आहे, आरपार दिसेल असा असा तो एक्झॅक्ट ट्रान्सपरंट वस्तू आहे ती. पाणी घेतलं तर पाणी घेतलं तर कशात घेणार? मॅम माझ्याकडं मॅम ट्रान्सपरंट आहे. ऑन कर, चार्जर कर. मॅम माझ्याकडे बाउल आणि ग्लास आहे. बरं, ऐका आता जर माईक बंद करा. मॅम माझ्याकडे एक काचेची बरणी, एक बाउल आणि एक ग्लास आहे. गुड. ऐका आता मी तुम्हाला काय सांगते ते ऐका. माईक काचेची बटणी एक ऑन करून दाखवलं तरी मला दिसेल. माईक बंद करा, तुम्ही माईक बंद करा, व्हिडिओ ऑन करा, तुमच्या वस्तू मला दाखवा आणि ऐका मी काय सांगते. 3 प्रकारच्या वस्तू असतात: ट्रान्सपरंट, ट्रान्सलुसंट, ओपेक. ओपेक म्हणजे हे, त्याच्या आरपार मला काही दिसत नाही. ट्रान्सलुसंट म्हणजे प्लास्टिकची पिशवी आणि ट्रान्सपरंट म्हणजे ट्रान्सपरंट वस्तू, त्याच्या आरपार जे आहे ते सगळं दिसतंय. हे पाऊच आहे प्लास्टिकचं, दिसतंय तुम्हाला? त्याच्या आरपार मी आहे. एवढं पारदर्शक पाहिजे? असं नसेल तर ते अर्ध पारदर्शक. बघा ही पिशवी, बघा ही पिशवी प्लास्टिकची, ह्याच्या आरपार मी जशी दिसते तुम्हाला. ट्रान्सपरंट रायटिंग पॅड, पण ते एक्झॅक्ट ट्रान्सपरंट आहे का ट्रान्सलुसंट आहे? बघा परत 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ह्याच्यावर लाईट रिफ्लेक्ट होतोय, पण नाहीतर हा एवढा ट्रान्सपरंट आहे की माझ्या गळ्यातलं पण दिसतंय तुम्हाला. मणी दिसतात का? रिफ्लेक्शन नाही आलं तर मला तुम्ही दिसतंय क्लिअर याच्यामध्ये. दिस इज ट्रान्सपरंट. दिस इज ट्रान्सपरंट. ट्रान्सलुसंट म्हणजे आपण ते साखर बिखर आणतो बघा, त्याच्या पिशव्या असतात त्या अर्ध्या दुधाळ पिशव्या, त्या ट्रान्सलुसंट. अर्ध दिसतं, अर्ध दिसत नाही. आणि काच, तुम्ही म्हणतात काच चालेल का? काच आपण आणू का? आणायचे आहेत आपल्याला, आपल्या घरामध्ये अशा वस्तू असतात, पण प्रत्येक वेळेला धरता येत नसं नाही. म्हणजेच कुठली वस्तू आपण कुठे वापरतो कळलं का तुम्हाला? मॅम काचेची माझ्याकडे चिकट टेप आहे. मॅम माझ्याकडे 5-6 वस्तू आहेत. चिकट टेप आहे, बरोबर. नचिकेत शब्बाश. मला वाटतं प्रगती बोलते का? नचिकेत प्रगती वाटत. बर, मॅम माझ्याकडे राखून डब्बा आहे. मॅम माझ्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांची. मॅम माझ्याकडे चला, ट्रान्सपरंट वस्तू माझ्याकडे काचेचा ग्लास आहे. टास्क 3, शाबाश. ओके, आता सगळं काचेचं सामान नीट ठेवा बरं. त्याच्यावर पाय देऊन पळू नका. आता पुढच्या गोष्टी मला परत दुसरीकडे जायचंय. माईक बंद करा. पुढची 3री गोष्ट जी तुम्हाला आणायची आहे ती आहे एनी 3 सॉफ्ट ऑब्जेक्ट. सॉफ्ट ऑब्जेक्ट, कोणत्याही 3 सॉफ्ट ऑब्जेक्ट आणा, पळा. वेळ आहे 3 मिनिटं. 3 वस्तू. रुमाल. कसला रुमाल आहे हा? मटेरियल काय आहे? कॉटनचा. कॉटन. कॉटनचा नाही पाहिजे. सॉफ्ट म्हणजे सॉफ्ट. मिक्सर ब्लेंडर. सॉफ्ट वस्तू म्हणजे मऊ मऊ. किचन पिलो. हा येस, ते बघ त्या शीतलने ते मेकअपचं असं ते आणलंय का? ब्लेंडर. ओके. काय अर्णव, उशी आणली? कसली उशी आहे ती? कॉटनची उशी नाही मिळणार. हा टेडी बिअर, बरोबर. सॉफ्ट वस्तू, करेक्ट. मॅम रुमाल. मॅम मॅम ब्लँकेट. अच्छा, सॉफ्ट, हाताला सॉफ्ट लागणाऱ्या वस्तू म्हणून दाखवतेस का तू? प्लास्टिक आणि कप आणि ते. पाऊच. ओके, बरं. पाऊच, कुठे आहे तो पाऊच? सगळ्या मुलींकडे मेकअप. मॅम रुमाल. मॅम मेकअप स्पंज. मेकअपचा स्पंज. मेकअप मटेरियल लावलेलं असेल, नारळ. ओके. हा, मग त्याने काय दाखवलं ते हेडफोन सारखं असं ते. करेक्ट. रुमाल. रुमाल, कसला रुमाल आहे? पण त्या अमृताने घरी घरी माऊ आणली. ओके. एवढा सॉफ्ट, आम्हाला लाईव्ह डेमो. येस, करेक्ट. पण तुम्हाला 3 वस्तू आणायला सांगितल्या होत्या, तुम्ही मला एक वस्तू दाखवताय.
यू हॅव टू कलेक्ट 3 ऑब्जेक्ट. काव्याकडे 3 आहेत. ओके, हो शाबाश. मॅम माझ्याकडे 4 आहे. मॅम 4 एकाच प्रकारचे आहेत ना, 4ही टेडी बिअर किंवा सॉफ्ट. त्या सगळ्याची एकच कॅटेगरी होणार. आता आणखी 2. ते मगाशी माऊ आणले होते त्यांनी, एक माऊ आणली. आणखीन बाकीच्या 2 वस्तूंचं काय? हे काय ठेवलंय रिद्धी? काय येते? कसं काय शोधून काढू मी आता? काय येते सॉफ्ट सामान? काय येते मोमू? साडी? ब्लँकेट? पाऊच आहे. ओके. मॅम टेडी बिअर. सुभाष, काय मिळालं नाही का तुम्हाला? सॉफ्ट 3 गोष्टी, 3 वस्तू पाहिजे घरात. कापूस. हा, तो बघ वुलन बॉल, सॉफ्ट टू टच. करेक्ट, शाबाश. तुमच्याकडे कोणाकडे फुलं नाही आहेत का? येस. हॅलो. हा, आणि माझ्या इकडे मागे ही गादी आहे ना, त्याला वेल्वेट आहे. वेल्वेट, ते वेल्वेट असते ना मोमो, सॉफ्ट. उशीचं कव्हर वेल्वेट. बर. आणि अजून काय माझ्याकडे सॉफ्ट आहे? सॉफ्ट माझ्याकडे माझी पिलो आहे, पण ती आत आहे. ते मी पळून गेले तर तुमचं कोण बघेल सामान? मला परत येऊन बघायचं तुमचं काय काय आणलंय तुम्ही ते. म्हणून मी पळत नाही इकडे इकडे. मी शांत बसून तुमची मज्जा बघते तुम्ही काय आणले. विनोद, हे काय? एक टेडी बिअर, एक हेडफोन, तिसरं काय आहे? रुमाल. बर बर. बऱ्यापैकी सगळ्यांना आपल्या आपल्या घरातल्या 3 सॉफ्ट गोष्टी मिळाल्या. चला, आता पुढची गोष्ट. सॉफ्ट सामान कापूस. कापूस. आता गेम बदललाय. आता तुम्हाला तुमच्या घरातल्या त्रिकोणाकृती 3 गोष्टी आणायच्या. त्रिकोण, ट्रायंगल शेप, 3 गोष्टी. आणि एक कंडिशन आहे, कंपास मधलं सामान आणलं तर त्याला एकच ऑब्जेक्ट धरला जाईल. ठीक आहे? आता बाकीच्या 3 गोष्टी शोधा. मॅम तुम्ही काय सांगितलं आता? आपल्या घरातल्या त्रिकोणाकृती 3 वस्तू. ही काव्य आहे ना, तिकडे एकाच ठिकाणी बसून आजूबाजूला असं सगळ्या वस्तूंना तिथलं तिथे वापरते काहीतरी करून. काहीतरी तोच रुमाल आता घेतला आणि त्याचा ट्रायंगल बनवलाय. ट्रायंग्युलर शेपच्या वस्तू शोधा. इकडे तिकडे पळा, घरामध्ये बघा, तुम्हाला सापडेल काही नाही. मॅम हा, कंपास मधले जे ट्रायंगल आहेत ते मिळून एकच वस्तू धरली जाईल. मी आधीच सांगितलं होतं. हा, ते मॅम असतं. थांबा आणतो. मॅम थांबा आणतो. आणा, मी थांबलेच आहे. कंपोज मध्ये ट्रायंगल्स असतात. करेक्ट आहे. हे कसले ग ट्रायंगल? पेपर. निळ्या रंगाचा ट्रायंगल काय येतो? मॅम बघा. थांब. ओके, 10 ग्रॅम मधला ट्रायंगल. शाबाश, 2 वस्तू झाल्या. अरे याच्याकडे बघ काय आहे. अरे ते हे का काहीतरी बनवतात खाऊ? हा, काय आहे ते? काय बनवतात त्याने? शंकरपाळ्या. मोदकचं असं कशाला असेल त्रिकोणी? हा, दिसलं. काळ्या रंगाचं दिसलं मला ते टोक. ओके, काव्या, शाबाश. अजून नचिकेत, काय आहे त्रिकोण? अरे बघितलं. मॅम हे बघा. अर्णव, 1 वस्तू मिळाली. आणखीन 2 वस्तू. पटकन जा घेऊन ये. अमृता, काय येतो ट्रायंगल लाल रंगाचा? मॅम ट्रायंगल आकाराचे पेपरचे ट्रायंगल एक गोष्ट होईल. हे काय सुनीता? हे काय कानातलं आहे का? ओ, ब्लॅक ट्रायंगल आहे ब्लॅक कलरचा कानातल्यांचा. ओके. नचिकेत, काय आहे त्रिकोण? मॅम मोबाईल स्टँड आहे. ओके, मोबाईल स्टँड आहे. करेक्ट. शोधा. तुमच्या घरामध्ये खरंच खूप सारे ट्रायंगल्स असतील. टोक. दिसलं मला. हँगर. हँगर, शाबाश. बऱ्यापैकी ट्रायंगल आहे. वक्रतुंड पेपरचा एक दाखवला ट्रायंगल. ओके.
पेपरचा ट्रायंगल एक, कंपोस्ट मधला ट्रायंगल एक, 2 ट्रायंगल झाले. आता घरात triangle. triangle मॅम चिमटा कुठे आहे? मॅम हँगर. मॅम चिमटा. तिचं डोकं असं आहे पण ठीक आहे, चांगला प्रयत्न आहे, वस्तू म्हणून ठीक आहे. हा, चिमट्यामध्ये ट्रायंगल आहे. शाबाश, व्हेरी गुड, मस्त. अजून कंपोस्ट मधला ट्रायंगल आहे. पेपरचा 2 सेकंड. अजून कुठे? 3 होते ना. मोबाईल स्टँड. काय पण? मोबाईल स्टँड. पट्टी. हा, कंपोस्ट मधल्या 2 पट्ट्या मला माहिती आहेत, त्या मिळून एकच धरली आपण. हे काय आहे? मॅम इस्त्री आयन. मोबाईल स्टँड. ओके ओके. रुपाली, हे काय दाखवते तुम्ही मला? झाड आहे का? झाडाचं पान? येस मॅम. मॅम आयन. चांगला ट्रायंगलचं ते मोबाईल ओके. ऐक ना प्रियांका, हे काय दाखवतेस? तळून खातात ते का? ते तळून खातात ते? तळून खातात ते टीचर. येस, ओके. तो एक शेप समजला. अजून 2 वस्तू. मुक्ता, काय आहे तुमच्याकडे? कंपोस्ट दुसरं झालं. तिसरं काय? समीक्षा, बघितलं आयन. अजून काय? बाकीच्या 2 वस्तू. शिंक. ठीक आहे, ते पिपाणी. असं लांबून बघितलं की ट्रायंगल दिसतोय. ओके, दुसरी ठीक आहे. हँगर. हँगर. कोणती दुसरी गोष्ट? हँगर. हँगर. ओके. आणि तिसरं दिसलं. मगाशी कोणीतरी खूप आपल्या ग्रुप मध्ये ना कोणतरी मस्त कानातलं दाखवलं होतं काळ्या रंगाचं. मला एवढं मज्जा वाटली ते बघून, खरंच. शाबाश. हे काय रे? ते हेअर क्लिप आहे ना? काकू का? येस, करेक्ट. त्याच्यामध्ये केवढे ट्रायंगल आहेत बघ. बर, चला, ट्रायंगल झाले. हा, हे बघ, ते सुनीता. करेक्ट. कानातलंच आहे ना ग ते? इयरिंग आहे ना? हा, करेक्ट. चलो, आता पुढचं. आपल्या घरामधल्या लाकडाच्या 4 वस्तू, वेळ आहे 4 मिनिटं. लाकडापासून बनलेल्या 4 वस्तू. लाकडाची पट्टी. घेऊया. कपाट. 4 वस्तू घेऊ. मला लाकडाची पट्टी एक आली, बाकी 3 वस्तू शोधा. घेऊन येण्यासारख्या वस्तू पाहिजे. लाकडाचं बेड. मॅम काठी. हा, ते बघ, नक्की काय पटापट किचन मधल्या 2 वस्तू आणल्या. हा, अरे वा. बर. जे आणता येणार नाही ते टाकूच नका. असं सामान जे तुम्हाला घेऊन येता येईल असं. ते काय आहे सुभाष? ते लाल लाल रंग. मॅम लाटणं. पेन्सिल. 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 ओके. लाटणं. स्वयंपाकाची भांडी. बॅग झालं. स्वयंपाकाची भांडी. स्केल. हे दुसरी गोष्ट. देवघर. लाकडाचं देवघर. ट्रॉफी. येस, वुडन ट्रॉफी. करेक्ट. 3 गोष्टी झाल्या माझ्या. येस येस. माझ्या 5 गोष्टी. ट्रॉफी तर बघा. अरे हे काय आहे? लाकडाची बिळी. लाकडाची गौराई आहे. लाकडाचे टोपी. लाटणं. आणि लाकडाचा कंगवा. लाकडाचा कंगवा आणि किचन लाकडाची.
कॅरम. हे काय माहिती तुम्हाला? हे काय माहितीये? दांडी. मॅम अगरबत्ती लावायचं स्टँड. करेक्ट. पाठ पण आहे. दरवाजा. मॅम हे कळलं का लाकडाचा तुम्हाला हे दरवाजा. काय आहे? किचन आणला. मॅम लाकडाचा दरवाजा. ऐका ना, मी तुम्हाला काय विचारते बघा, तुम्हाला हे कळलं का? हे काय आहे? किचन. कोणतं घुमरूवाला कुठलं तरी चालेल. पेपर नाही येत. काय आहे माहितीये? हे लाकडाचं किचन आहे आणि हे लाकडाचं स्टँड आहे. त्याला पेंटिंग केलंय. येस. दिसायचं. सगळ्यांनी माईक बंद करा रे. ऐका. हा, तुम्ही आई शपथ. माईक बंद करा. आवाज येत नाहीये. मी काही बोलतच नाहीये. आम्हा मला सगळ्यांना आता म्यूट करू द्या. सगळ्यांनी माईक बंद करा. सगळ्यांनी माईक बंद करा. जोपर्यंत तुम्ही सगळे माईक बंद करत नाही मी पुढे जाऊ शकत नाही. माझा आवाज इको येतोय कारण सगळ्यांचेच माईक ऑन आहे. डमरू आहे का? पखवाज आहे? येस. ग्रेट. व्हेरी गुड. आता ऐका. पुढची गोष्ट अशी, आपल्या घरामधल्या आपल्या घरातल्या सगळ्यांनी आपापल्या घरातल्या 2 लोखंडाच्या वस्तू, 2 अल्युमिनियमच्या वस्तू आणि बस एवढंच आणा. 2 लोखंडाच्या, 2 अल्युमिनियमच्या. आणि माईक बंद ठेवा आणि फक्त दाखवा मला व्हिडिओ. 2 लोखंडाच्या वस्तू, 2 अल्युमिनियमच्या वस्तू. पटकन घेऊ. स्टीलच्या नाही या, लोखंडाच्या. नो स्टील, ओनली लोखंड. हा, डंबेल. आई शपथ. काय काय रे तुमच्या घरामध्ये? पखवाज पण आहे, डंबेल पण आहे. काय काय करता तुम्ही लोक? व्यायाम पण करता, तबला पण वाजवता. भारी आहे, चांगली गोष्ट आहे. अजून हे काय आणलंय? शेतीचं सामान आहे का ते? कुदळ आणि सामान आहे का सगळं? ओके, ग्रेट ग्रेट. तर बाई याने हातोडा आणलाय. शाबाश. अजून 2 लोखंडाच्या वस्तू मिळाल्या. आता 2 कोयताच आहे ना? ओके, सांभाळून ठेवा. जे आणलंय ते परत रिस्की गोष्टी आहेत त्या नीट ठेवा, परत ठेवून द्या आणि परत या हवं तर. ह्या काय आहे? लोखंडाच्या वस्तू. राणी काय येते? लोखंडाच्या वस्तू. लोखंडाचं आहे का ते? का तांब्या पितळाचं आहे ते? ते काय आहे? मेसेज करा, मला कळत नाहीये ते काय आहे. विनोद. ओके, शेतीचं 2 सामान आणलेलं दिसतंय. ओके, एक विळा आहे आणि काय आहे का दुसरं? तवा. ओ हा, लोखंडाचा तवा. करेक्ट. येस. लोखंडाचा हंडा आहे का? ओ, लोखंडाचा हंडा आहे तो. ओके ओके. स्टीलच्या वस्तू नाही पाहिजेत, लोखंडाच्या वस्तू पाहिजेत. ओके. सांडशी स्टीलची आहे ना? खलबत्ता, लोखंडाचा पाईप. अच्छा, पाईप होता का तो? बरं. कुकरी. बरं. आप्पे पात्र तवा. बर. आणि अल्युमिनियमच्या 2 वस्तू.
चप्पल स्टँड ते कसं आणणार आता? बरोबर आहे. बर, अल्युमिनियमच्या 2 वस्तू आणा. चला पटपट दाखवा. कोणाकोणाच्या घरी अल्युमिनियमच्या वस्तू असतात? कढई, झाकण. ओके, डब्याचं झाकण आहे अल्युमिनियमचं. हे काय आहे? ते स्टीलचं आहे ना सुभाष पाटील? विनोद पातेल आहे. ओके, एक अल्युमिनियमचं पातेल आहे, डबा आहे. ओके, अल्युमिनियमच्या वस्तू फार शोधाव्या लागतात वाटतं. ओके, काल तर आपण दाखवा ना मला. तुम्ही मला नावं काय सांगताय? यू शो मी द पिक्चर्स. दरवाजाची कडी लोखंडाची आहे का अल्युमिनियमची? ओके, झाकण आहे, झाकण. करेक्ट, पातेल्याचं झाकण. नो प्रॉब्लेम. मग बाकीच्यांच्या वस्तू बघ फक्त. मज्जा मज्जा. मी बघत नाही. अरे मला दिसतच नाही इथं. मला वरती जे दिसतंय ना तेवढेच लोक दिसत आहेत, बाकीचे तर मी स्वतःच बघते की कुठं आहे. कसं बघू तुम्हाला लोकांना मी? मला सांगा बरं. असं करून बघू का? राणी, तुम्ही जो मेसेज केलाय हे काय आणलंय बाळा तू? अच्छा, हा काय आहे ते? अल्युमिनियमचं भांड आहे का? ओके, चहाचं भांड. स्टूल, कुठे स्टूल? कुलूप स्टीलचं आहे का? इडली पात्र, हा ते अल्युमिनियमचं असतं खूप ठिकाणी. करेक्ट. आणल्या 2 लोखंडाच्या 2 स्टीलच्या वस्तू. चला आता जरा बसा जागेवर. तुम्हाला आज खूप पळवलंय मी, चांगलंच पळवलंय. आता जरा शांत बसा. इस्त्री लोखंडाची, शाबाश. अप्पे पात्र अल्युमिनियमचं, लोखंडाचं. अल्युमिनियम पातेले आणि चमचे. झालं, दुसरं लेसन करणं. आता पुढचा कढई. चला आता जरा बसा, आपल्या आपल्या जागेवर स्वस्त बसा. आणि आता आपल्या टॉपिक कडे जाऊ आपण. आता तुम्हाला जरा मी पीपीटी दाखवते की तुम्ही काय काय केलंय आणि काय आपण हे सगळं बोललोय. ठीक आहे, चला. कुकर अल्युमिनियमचा. येस, चला हा आहे आपला आजचा टॉपिक. आपल्या आजूबाजूला असलेल्या वेगवेगळ्या वस्तूंमध्ये कोणत्या कोणत्या पॉवर आहेत. तुम्ही आता काय केलं तुम्हाला माहितीये का? आपल्या घरामध्ये असलेल्या अनेक प्रकारच्या वस्तूंना आपण पकडलं, शोधलं, पटकन घेऊन आलो. 2 मिनिटं, 3 मिनिटं, 5 मिनिटं अशी वेळ दिली होती. तुम्ही त्याच्या आधीच आलात सामान घेऊन. ह्याचा अर्थ तुम्हाला तुमच्या घरातल्या वस्तू खूप चांगल्या माहित आहेत. आणि मला कौतुक कोणाचं वाटतं माहितीये? तुमच्या आई बाबांचं. त्यांच्याकडल्या टाळ्या ते पण तुमच्याबरोबर असतात गेम मध्ये. मला फार मजा येते. त्या काही काही सामान वस्तू आणण्याकरता हे ठेवा ते ठेवा. तुमच्याबरोबर तुमचे आई बाबा पण गेम मध्ये आले होते, तर मला फार मजा वाटली. ते पण आपल्याबरोबर अभ्यास करतात, किती मजा येते. बरोबर. आता आपण आज काय काय केलं बघा. आपल्या आजूबाजूला देर आर टाईप ऑफ थिंग्स अराउंड अस विच आर मेड अप ऑफ डिफरंट मॅटर. मॅटर म्हणजे काय? अशी कुठली पण गोष्ट जी स्पेस ऑक्युपाय करते आणि जिला स्वतःचा एक स्पेसिफिक मास आहे. द थिंग्स विच हॅव गॉट मास अँड विच ऑक्युपाय द स्पेस आर कॉल्ड एज मॅटर. बट दिस मॅटर इज ऑफ डिफरंट थिंग्स. आपण मातीचं भांड बघितलं, आपण लाकडाच्या वस्तू बघितल्या, आपण सॉफ्ट वस्तू बघितल्या, तशा आपण मेटलच्या वस्तू पण बघितल्या. आपण आता जर मी तुम्हाला त्याचा क्रायटेरिया बदलला असता तर मी तुम्हाला सांगितलं असतं की प्लास्टिकच्या वस्तू घेऊन या, तर तुम्ही घरात कमीत कमी 10 वस्तू अशाच घेऊन आला. ट्रान्सपरंट थिंग्स, ट्रायंग्युलर थिंग्स, सर्क्युलर थिंग्स, काचेच्या वस्तू. डबल आवाज येतोय. मग माईक बंद करा सगळ्यांनी. तुमचे माईक बंद नसतील तर माझा आवाज रिपीट येणार नाही. सगळ्यांनी माईक बंद करायचं, तरच माझा आवाज इको येणार नाही. आता जर तुम्हाला सांगितलं असतं की आपल्या घरातले 3 वेगवेगळ्या प्रकारचे कपड्याचे प्रकार घेऊन या. 3 डिफरंट टाइप्स ऑफ क्लोथ्स. चला घेऊनच या. सांगायचंय काय? घेऊन या. गो. 3 मिनिटाच्या वेळेत 3 वेगवेगळ्या प्रकारचे टाइप्स ऑफ क्लोथ्स. जा घेऊन या.
तीन मॅम परत सांगा काय बोलले तुम्ही. वेगवेगळ्या प्रकारचे कपडे, क्लोथ. हे बघा कॉटन, तीन प्रकारचे कपडे, क्लोथ. कपड्याचे तीन वेगवेगळे प्रकार. रुमाल. काय म्हणले मॅम? काय म्हणले मॅडम? काय मॅमनी मागितलंय? अगं कपडे घेऊन यायचे, मला दाखवायचे. हा वेगळा, हा मोठे वेगळा, हा नको, मोठे मॅम रुमाल. रुमाल कॉटनचा आहे. अजून हे इथे बघ काय काय ब्लॅक ब्लॅक कलरचं मॅम सॉक्स. मफलर, सॉक्स. ओके. मॅम वेगळा व्हाईट कलरचा रुमाल. मॅम साडी. पाऊच. ओके. टिफिन बॅग. कपडे वेगवेगळ्या. शर्ट, टी शर्ट, जीन्स. जीन्स. व्हेरी गुड. वेगळं मटेरियल आहे. मॅम स्टोन. टिफिन बॅग पिशवी वेगळी. रिद्धी. ओढणी आहे का साडी आहे? स्वेटर आणले स्टोन. स्टोल आहे. ओके. मॅम शॉल. ओके. मॅम शर्ट. शॉल, शर्ट. कसलं आहे पण? मॅम व्हॉट मटेरियल? स्वेटर. मला मटेरियल सांगा. सिल्क आहे, वुलन आहे, कॉटन आहे, सिल्क आहे, नायलॉन आहे. कॉटन. ओके. व्हेरी गुड. आता आता परत माईक बंद करा. आता परत स्क्रीन शेअर करते. आपण पुढच्या गोष्टी बोलूया. तर आता माईक बंद. तुम्हाला फक्त घरामध्ये जाऊन कपडे घेऊन द्या सांगते. तुम्ही तुमच्या कपाटामध्ये डोकन बघा. केवढे कपडे असतात आपल्याकडे. प्रत्येकाच्या नुसते असे कपाटाच्या बाहेर येतील, आपल्या अंगावर अटॅक करतील एवढे कपडे असतात आपल्या कपाटामध्ये. किती वेगवेगळ्या टाईपचे कपडे आहेत, वेगवेगळ्या रंगांचे कपडे आहेत, वेगवेगळ्या पॅटर्नचे कपडे आणि वेगळ्या वेगळ्या धाग्यांचे पण कपडे. एवढी व्हरायटी आहे मॅटरमध्ये. मग ह्या मॅटर्सच्या प्रॉपर्टी, आपण फिजिकल प्रॉपर्टी जेव्हा म्हणतो ना, कसा दिसतोय, कसा रंग आहे, काय शेप आहे, किती जड आहे, ट्रान्सपरंट आहे का, टोकदार आहे का, गरम केला तर मला चटका लागेल का, ठीक आहे, पाण्यात टाकलं तर बुडून जाईल का, ह्या सगळ्या प्रॉपर्टीज ना आपण म्हणतो फिजिकल प्रॉपर्टीज. द प्रॉपर्टीज ऑफ द सबस्टन्सेस विच आर फिजिकली प्रेझेंट. त्याच्या भौतिक गुणधर्मांमधनं त्याला आपण समजून घेतो. लाकडाच्या वस्तूंना मी गरम केलं तर त्या वस्तू जळून जातील. मातीच्या वस्तूला गरम केलं तर काय होणार नाही, काळे होतील भांडी. म्हणून तर त्याचा वापर आपण स्वयंपाकामध्ये करतो. तुम्ही लोकांनी मला चूल दाखवली, तुम्ही मला तवा दाखवला, तुम्ही मला ती मातीची भांडी दाखवली, त्याच्यामध्ये आपण स्वयंपाक करतो. आणि तुम्हाला म्हणते आपल्याकडे खूप आधीपासून स्वयंपाक करण्याला त्या मातीचा वापर करायचा आहे. नंतर आपण धातूचा वापर करायला लागलो. धातूमध्ये सुद्धा अल्युमिनियम वेगळा, लोखंड वेगळं, कॉपर वेगळं, सोनं वेगळं, चांदी वेगळी. किती व्हरायटी आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. विचार करा. लाकडाच्याच वस्तू आणायला सांगितलं तुम्ही, कितीतरी मला वेगवेगळ्या लाकडाच्या वस्तू दाखवल्या आहेत. लाकूड कुठून येतं? झाडापासून येतं. झाडांच्या किती वेगवेगळ्या प्रकारच्या. आपल्या घरात फर्निचर असतं की नाही? फर्निचर तुम्ही घ्यायला गेलात ना दुकानात, तुम्हाला तर सांगेल सागवानचं आहे हे, ह्याचं आहे हे, त्याचं आहे हे, त्याचं. 10 प्रकारच्या झाडांची नावं कळतात आपल्याला. प्रत्येक झाडाच्या लाकडाची क्वालिटी वेगळी आहे. म्हणजेच लाकूड एक कॅटेगरी, पण त्याच्यामध्ये सब कॅटेगरी. काचेच्या वस्तू आणा. तुम्ही काचेच्या वस्तू आणल्या तसं काही ठिसूळ वस्तू आहेत त्या इझिली ब्रेकडाऊन होतात. त्याला आपण काय म्हणतो? एक माईक बंद रे. कोणाचा माईक ऑन आहे? प्रेरणा मॅम, या सगळ्यांचे माईक जरा बंद करा आता. ओके. त्याला ठिसूळ वस्तू म्हणजे अशा वस्तू की ज्या इझिली खाली पडल्या की बरोबर. म्हणजे who loves English? You can love English but mute your mic. I understand that you like English, but you should mute your phones. Then you sing whatever you want to. ठीक आहे. अशाच मॅग्नेटिक वस्तू असतात, अशाच इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणजे इलेक्ट्रिसिटी कॅरी आउट करणाऱ्या वस्तू असतात, अशाच आपल्या आजूबाजूला गुळगुळीत वस्तू असतात, खरबरीत वस्तू, टोकदार वस्तू. सो वेलकम, दिस इज टाइम टू लिव्ह. पण अशाच जसं मी तुम्हाला म्हटलं, गरम वस्तू, गार वस्तू,
फेस होणाऱ्या वस्तू, चटका लागणाऱ्या वस्तू. तुमच्यापैकी लाकडी वस्तूंमध्ये कोणीच मॅचबॉक्स का नाही आणला? मॅचबॉक्सच्या मध्ये खाली जी काडी असते त्याला लाकूड असतं ना, हा तो होता की मॅम. तो आणायला पाहिजे होता. डोक्यातच नाही आला, आपण आम्ही. शोधत होतो. सो घाई घाईत लक्षात नाही राहिलं मॅम. हा, गडबडीमध्ये आपण मोठ्या वस्तू शोधल्या ना, हे लपलेलं होतं. सो अशा अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला आहेत ज्याच्यामध्ये आपण त्यांच्या प्रॉपर्टीज बघतो, त्याचा कलर बघतो, टेक्स्चर बघतो, लश्य, त्याला चमक आहे का. मी तुम्हाला सांगितलं असं चमकदार 2 वस्तू आणतो, मी पटकन 2 दागिने घेऊन आला असता, किंवा स्टीलच्या वस्तू आणल्या असत्या, किंवा काचेच्या वस्तू आणल्या, त्याला चमक असते. चमक म्हणजे लाईट रिफ्लेक्ट होणं. मग तुम्हाला म्हटलं असं सुगंधी 2 वस्तू आणा, तर तुम्ही फुलं आणली असती, स्प्रे आणले असते, पावडर आणली असते, अगरबत्ती आणली, असं काही आणलं असतं. आणि सॉलिड पेंट आणला असता. लिक्विड जाणं म्हटलं असतं तर दूध आणलं असतं, पाणी आणलं असतं, तेल आणलं असतं. पेट्रोल डिझेल नका आणू, पण बाकी साध्या वस्तू तुम्ही आणू शकल्या असतात. गॅस तुम्ही कसं आणला, तुम्हाला दाखवलं असतं बोलून फुगवून, हे बघा गॅस आणलाय आम्ही. पिशवी प्लास्टिकची दाबली की त्याच्यामध्ये असते ना हवा, बरोबर. सो आजूबाजूला आपण ज्या वस्तू बघतो त्यांच्या प्रॉपर्टीज आपण ऑटोमॅटिक नोटीस करतो. बघा, तुम्ही मला पारदर्शक वस्तू इतक्या इझिली पटकन आणून दाखवल्या, काचेचे ग्लास, यू नो की त्या पारदर्शक आहेत. तुम्ही मला सांगितलं खिडकी आणू का, कशी खिडकी आणणार, पण तुम्हाला माहिती आहे की तिथे पारदर्शक वस्तू वापरतात. सो दिज आर द प्रॉपर्टीज. ओके नाही. मऊ वस्तू, सॉफ्ट टॉईज आणले होते तुम्ही. मऊ वस्तूमध्ये प्लास्टिक पण येतं का? हाताला मऊ लागतं, ते मऊ लागतं, पण ते मऊ सॉफ्ट नाहीये, हा टच मऊ आहे. सॉफ्ट नाहीये. किती मजबूत मॅडम आवाज येत आहे, नाहीये. बरोबर. मग बरं, फ्लेक्झिबल वस्तू म्हणजे ज्यांना आपण वाकवू शकतो, पट्टी. अशा अनेक वस्तू. बरोबर. रबर. रबर, लोखंडाची करेक्ट, पट्टी. बरोबर. अशा सगळ्या फ्लेक्झिबल. येस. मग मेटल आणि नॉन मेटल. फ्रेंडशिप बँड. येस. आणि मग एनर्जी, गरम होणाऱ्या वस्तू, त्याच्यामधनं हीट ट्रान्सफर होते, आणि त्याच्यामधले त्याचे प्रॉपर्टीज, की हीट किती टेम्परेचरला होते, कसे होते, किती टेन्स आहे, पाण्यात टाकलं की किती बुडेल, किती काय करेल, ह्या सगळ्या वस्तू. मॅग्नेटिक वस्तू, सोल्युबल वस्तू, चा आवाज होतो, अशा सगळ्या वस्तू. बघा, ह्या सगळ्या प्रॉपर्टीज आपण चेक केल्या, आणि ह्याच्यामधनं आपल्या आजूबाजूच्या घरातल्या वस्तूंना आपण एकदा बघून काढली. आज आपण आपल्या घरातले कोण होतो, डिटेक्टिव्ह होतो. आपण ह्या आणा, त्या आणा, त्या आणा वस्तू अशा पळत पळत घेऊन आलो, आणि काय केलं आपण, आपल्याच घरातल्या वस्तूंना जमा करून ठेवलं. तुम्ही सगळा कचरा जो जमा केला होता आवरा, आणि आता पुढच्या वेळेला भेटू तेव्हा नव्या गोष्टी करू. आय नो दॅट टाइम इज ओव्हर. बाय बाय, सी यू नेक्स्ट टाइम. पुढच्या वेळेला नवा गेम, नव्या मॅम. बाय. गुड नाईट.